तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो JNUचं जे आंदोलन आहे काय नक्की चाललं आहे. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी मी असं म्हटलं की मला परिमलकडे जायचं आहे. या परिमल माया सुधाकर बाकी सगळे लोक आपापली भूमिका मांडतील आणि साधारणपणे जे काही वर्तमानपत्रात छापून येतं आहे, जे टी व्हीवर दिसतं आहे, जे सोशल मीडियावर उमटतं आहे, ते साधारणपणे सगळे लोक बोलत आहेत आणि त्या भूमिका गृहीत आहेत. तुम्ही इथे एकमेव असे दिसता आहात की जे JNUमध्ये होता. मला जरा सांगा की JNUमध्ये नक्की काय प्रकारच्या अशा हालचाली सुरू असतात की ज्यामुळे हे काहीतरी वेगळं विद्यार्थ्यांचं एक वेगळं काहीतरी मोहोळ आहे, काहीतरी वेगळं केंद्र आहे की जिथे काहीतरी हालचाली घडत आहेत, हॅपनिंग्ज आहे, असं जे काही लोकांना वाटत असतं. मग ते काही लोकांना त्याच्याबद्दल सकारात्मक वाटेल, काहींना नकारात्मक वाटेल, हा मुद्दा वेगळा आहे. घडतं काय JNUमध्ये जरा सांगा ना. थोडा जास्त वेळ घेईल. सुरुवातीला तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर मी येतो, परंतु तुम्ही JNUतले विद्यार्थी अभ्यास करतात की नाही वगैरे या प्रकारचं काहीतरी वक्तव्य केलं होतं. JNUला NAAC समितीने A+ हा दर्जा दिलेला आहे. जे शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोक आहेत त्यांनी हे नीट ऐकावं की JNUला लागोपाठ 2 वेळा NAACने A+ हा दर्जा दिलेला आहे. दुसरा मुद्दा, फरांदे सर म्हणाले की विषयांतर नको म्हणून मी त्यांना परत त्यांच्याकडे जाऊन एक मुद्दा मांडतो. ज्या कन्हैया कुमारला, स्टुडंट्स युनियन प्रेसिडेंटला अटक केलेली आहे, त्या कन्हैया कुमारने अटक होण्याच्या 1 तास आधी एक 20-22 मिनिटांचं मोठं भाषण दिलं होतं जे यूट्यूबवर आहे. ते प्रत्येकाने बघावं. त्या भाषणामध्ये कन्हैया कुमारने 3 मुद्दे छाटीठोकपणे मांडले होते, जे मुद्दे स्टुडंट्स युनियनच्या पत्रकामध्ये लिखित स्वरूपात सुद्धा मांडण्यात आलेले आहेत. ते एक देशाच्या एकात्मता आणि अखंडतेवर आणि देशाच्या राज्यघटनेवर माझा पूर्ण अधिकार आहे. 2, भारतविरोधी घोषणा मी दिलेल्या नाहीत. 3, भारतविरोधी घोषणा जर कोणी दिल्या असतील तर त्यांच्याशी मी अजिबात सहमत नाही. आता एक विद्यार्थी असा म्हणतोय की मी भारतविरोधी नाही, त्याला तुम्ही पोलिसांच्या ताब्यात देता, त्याला तुम्ही पोलीस कस्टडी देता. तुमच्याच म्हणण्याप्रमाणे फरांदे सर, तुम्ही म्हणाले की ABVPचं अनुकरण बाकी विद्यार्थी संघटनांनी करायला हवं. कन्हैया कुमारनी काय वेगळं म्हटलं होतं? तो म्हणाला माझा राज्यघटनेवर विश्वास आहे, या देशाच्या एकात्मतेवर विश्वास आहे, आणि तरीही त्याला पोलीस कस्टडी मिळते. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ हाच निघतो की देशातल्या इतर बाबींमध्ये जो कोणी तुमच्याशी सहमत नाही त्याला तुम्ही अशी अद्दल घडवाल. एक कविता आहे छोटूशी, सबसे बड़ा अपराध है इस समय में निहत्थे होना, जो अपराधी नहीं होंगे वे मारे जाएंगे. कन्हैया कुमारच्या बाबतीत हेच होत आहे. तो अपराधी नाही आहे आणि मारल्या जातोय. आता मी JNU नेमकं काय आहे, परिमल JNUमध्ये काय नाही, JNU नक्की काय आहे? परिमल एक सेकंद. JNU नक्की काय आहे त्यासाठी मी तुमच्याकडे पुन्हा येतो. आता फक्त तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत सुहास फरांदेंकडे मला जाऊ द्या. सुहास फरांदे, एक मला सांगा, ठीक आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेबद्दल तुमच्या मनात असणाऱ्या भावना हा मुद्दा वेगळा आहे, भाजपबद्दल तुमच्या असणाऱ्या भावना हा मुद्दा वेगळा आहे. पण जेव्हा एक विद्यार्थी जाहीरपणे सांगतोय की मी भारतविरोधी नाही, मी भारतविरोधी घोषणा दिलेल्या नाहीत, कोणी दिल्या असतील त्यांच्याशी मी सहमत नाही, असं असताना एका तरुण पोराला तुरुंगात घालावं सरकारनं, असं वाटतं तुम्हाला? काय म्हणणं आहे सुहास फरांदे? तुम्ही प्राध्यापक आहात, काय म्हणणं आहे या विषयामध्ये? सरळ असं आहे की तुरुंगात भारतीय जनता पार्टीने त्यांना तुरुंगात टाकलं नाही. त्यांना तुरुंगात कोणी टाकलं? त्यांना पोलिसांनी, दिल्ली पोलिसांनी तुरुंगात टाकलं आणि न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याच्यावर तो निर्णय दिलेला आहे. म्हणजे न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुहास फरांदे ऐका, सुहास फरांदे ऐका नाही, तुम्हाला तोडून ऐका, सुहास फरांदे ऐका, तुम्हाला तोडून विचारतो, एक सेकंद मला एक्सप्लेनेशन देऊ द्या. सुहास फरांदे मला सांगा, ऐका, सरकारनं टाकलं नाही हे आपण मान्य करू क्षणभर. मला सांगा की असं तुरुंगामध्ये टाकणं गैर आहे असं तुम्हाला वाटतं का? न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक व्हिडिओ क्लिप बघितली आणि या व्हिडिओ क्लिपमधून कन्हैया त्याच्यामध्ये साधारणपणे सत्कृत क्षणी त्याच्यामध्ये त्यांना आरोपी वाटला म्हणून त्यांनी पोलीस कस्टडीमध्ये टाकलं. ही काही क्लिप भारतीय जनता पार्टीनं तयार केली नाही, ही काही क्लिप सरकारने तयार केलेली नाहीये. या क्लिपमध्ये सरळ कन्हैया त्याच्यामध्ये दिसतो. अनेक वर्तमानपत्रांनी त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की अरे हे तर हा राष्ट्रद्रोह आहे, हा कोण विद्यार्थी आहे, असं. ज्या वेळेला न्यायदंडाधिकाऱ्यांनी ती क्लिप बघितली ना त्यावेळेस सुद्धा त्यांचे हे उद्गार आहेत आणि हे अनेक वर्तमानपत्रामध्ये छापून आलेले आहेत. त्यामुळे या बाबतीमध्ये कोण दोषी आहे आणि कोण निर्दोष आहे हे दंडाधिकारी ठरवतील.
हे काही भारतीय जनता पार्टी ठरवणार नाही, हे काही सरकार ठरवणार नाही. त्यामुळे आता कन्हैया डिफेन्स मोडमध्ये आला की मी असं केलंच नाही, कारण त्याच्या हे लक्षात आलं की आपण फार मोठा गुन्हा केलेला आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यापासून तो आता दूर पळतोय, त्यामुळे तो नाकबूल होतोय. राजू वाघमारे. संजयजी राजू वाघमारे. संजयजी, प्राध्यापक फरांदे प्राध्यापक आहेत, पण एका विद्यार्थ्याबद्दल आपण किती पुढे जाऊन खोटं बोलू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे. मी तुम्हाला घटनाक्रम सांगतो की ज्यावेळी हा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर एबीव्हीपीनी जो संघर्ष केला की देशविरोधी यांनी घोषणा दिल्या, त्यांना अटक करा. पहिल्यांदा तुम्ही त्या कन्हैयाला अटक केली, त्याला ती सीडी बघून अटक केली नाही. नंतर ज्यावेळी त्याला कोर्टात हजर केला तेव्हा ती सीडी दाखवण्यात आली, त्याच्यामध्ये तो स्वतः नाही आहे. त्याला विचारण्यात आलं, मग तू नाही, हे कोण आहेत सगळे विद्यार्थी, तुझे सगळे सदस्य आहेत का? तो म्हणाला, हे माझे पण सदस्य नाही आहेत, माझ्या सदस्यांचे फोटो तुम्ही बघा, हे कोण विद्यार्थी आहेत हे मला माहित नाही, कदाचित हे कॅम्पसच्या बाहेरचे लोक आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्याला अगोदर उचलून आतमध्ये टाकायचं, त्याच्यावर 124A सिडेशनचा गुन्हा टाकायचा. काय सिडेशनचा गुन्हा आहे? तर सरकार विरोधी बोलणी केल्यानंतर, इंग्रजांच्या काळात इंग्रजांच्या विरोधात बोलल्यानंतर तो गुन्हा लादता येत होता, तो गुन्हा तुम्ही विद्यार्थ्यावर लादलात आणि ते न पुरावे चौकशी करता तुम्ही त्याला पहिल्यांदा उचललं, त्याला अरेस्ट केलं आणि मग तुम्ही त्याची ती सीडी बघताय. काय अरेस्ट केलं? का तर एबीव्हीपीनी सांगितलं म्हणून. म्हणजे तुमच्या संघटना उद्या तुम्हाला राजू वाघमारे, तुमचे सगळे मुद्दे, राजू वाघमारे सगळे मुद्दे पोहोचले. संजय दाभाडे, मला सांगा की हाच प्रकार रोहित वेमुलाच्या बाबतीत घडला होता. जर असाच प्रकार इकडे घडला असेल तर, की एक संघटना सांगते म्हणून निलंबित करणं, अटक करणं किंवा काय जे आहे या प्रकारच्या घटना घडतात. म्हणजे रोहित वेमुलाला निलंबित केलं गेलं कुठल्या तरी संघटनेच्या सांगण्यावरून, त्यानंतर त्यानं आत्महत्या केली, असा सगळा जो घटनाक्रम येतो आहे, मुळामध्ये कुठल्या तरी संघटनेच्या सांगण्यावरून मुलांना अटक केली जाणं, त्यांना निलंबित केलं जाणं, हे सगळं जे काही सुरू आहे, तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे, काय म्हणताय? नाही, याच्यामध्ये रोहित वेमुला हा संपूर्ण भाजपा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एकूण संघ परिवाराचं जे संपूर्ण राजकारण आहे, हिंदुत्ववादी राजकारण, त्याच्यातनं आणि एकूण जातीयवाद जो आहे त्याच्यातनं रोहित वेमुलाची एक व्यवस्थात्मक हत्या झालेली आहे. आणि आपल्याला असं सारखं दिसतंय, तुम्ही FTIचं प्रकरण बघा, त्याच्यानंतर चेन्नई IIT मधलं पेरियार आंबेडकर विद्यार्थी संघटनेने जो कार्यक्रम घेतला होता त्याच्यावर बंदी आणण्याच्या मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघ परिवाराचा पुढाकार म्हणा, किंवा आत्ताचं हे JNU मधलं प्रकरण, या सगळ्या याच्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपा आणि संघ परिवार आणि त्यांच्या हातामध्ये आलेली एकूण राजसत्ता याचा संपूर्ण ताकद वापरून हे त्यांच्या विरोधी विचारसरणीला पूर्णपणे कटगऱ्यामध्ये उभं करून त्यांना अक्षरशः देशद्रोही, म्हणजे रोहितला सुद्धा त्यांनी देशद्रोही ठरवलं. अशा पद्धतीनं त्यांना आरोपामध्ये उभं करून त्यांना अक्षरशः ज्या पद्धतीनं वाघमारे सरांनी उल्लेख केला, मी अतिशय त्यांच्या मताशी सहमत आहे की ज्या पद्धतीनं हिटलर काम करत होता त्याच पद्धतीनं संपूर्ण संघ परिवार आणि त्यांच्या हातात आलेली सत्ता ही विरोधी विचाराला संजय दाभाडे मुद्दे पोहोचले, संजय दाभाडे मुद्दे पोहोचले, हा त्याचाच बळी आहे. संजय दाभाडे मुद्दे पोहोचले. सुहास फरांदे. एक तर राजू वाघमारे आज डाव्या विचारसरण्याची बाजू घेत आहेत, याचाच अर्थ असा होतो की राष्ट्रद्रोहाला काँग्रेसचा पाठिंबा आहे आणि ही काँग्रेसची विचारसरणी आहे की राष्ट्रद्रोहाला आपण पाठिंबा द्यावा. हाच का काँग्रेसचा सुहास राष्ट्रवाद फरांदे, आहे? एकच सेकंद. सुहास फरांदे, तुमच्या ऐकून वाक्याला घ्या. नाही, तुमचं वाक्य ऐका, तुमचं वाक्य तुम्ही असं म्हणालात, तुमचं वाक्य तुम्हाला सांगतो की काँग्रेसवाले आत्ता डाव्यांची बाजू घेत आहेत, याचा अर्थ त्यांचा ऐका, याचा अर्थ त्यांचा राष्ट्रद्रोहाला पाठिंबा आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की डावे म्हणजे राष्ट्रद्रोही, असं म्हणायचं आहे का? माझं या विषयामध्ये असं मत आहे की जे कन्हैयाने घोषणा दिल्या किंवा त्याच्या टीमने ज्या घोषणा दिल्या, ह्या राष्ट्रद्रोहाच्या घोषणा दिल्या आणि त्यामध्ये जो अफजल गुरु होता, ही कन्हैयाची टीम नव्हती. नाही, ती होती का नव्हती हे कोर्ट ठरवेल. आलं का लक्षामध्ये? हे भारतीय जनता पार्टी पण ठरवणार नाही आणि सरकार पण ठरवलेलं आहे. तुम्ही आधीच ठरवून मोकळे झालेला आहात. हे तुम्ही आधी ठरवलंय आणि त्याला तुरुंगात टाकलंय. हे कोर्ट ठरवेल. आलं का तुम्ही आधी लक्षामध्ये? ठरवून मोकळे झालेला आहात.
मी गेले 33 वर्ष प्राध्यापक करतो, डॉक्टर वाघमारे, विद्यार्थ्यांचं हित मला कळतं, त्यामुळे मला विद्यार्थ्यांचं हित तुम्ही सांगण्याची जरूर नाहीये. आलं का लक्षामध्ये? त्यामुळे नाही, बरोबर आहे. नाही बोला. कुणाच्या पेशाबद्दल बोलायचं काही कारण नाहीये. या ठिकाणी आपण प्राध्यापक म्हणून मी या ठिकाणी आलोय, मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रवक्ता म्हणून या ठिकाणी आलोय, भारतीय जनता पार्टीची बाजू मी मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे विद्यार्थी चुकत असतील तर त्या विद्यार्थ्यांना आपण चूक निदर्शनास आणून दिली पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि त्यामुळे काँग्रेसने डाव्या विचारसरणीची बाजू घेणं म्हणजे राष्ट्रध्वजाला आपण पाठिंबा देणं, हे माझं सरळ मत आहे. आणि माझं दाभाडेनं पण सांगणंच आहे की या सुहास फरांदे तुम्हाला हे माहिती आहे का? ऐका, सुहास फरांदे, तुम्हाला हे माहिती आहे का, ज्या राष्ट्रद्रोहाच्या अनुषंगानं तुम्ही आता कन्हैया कुमारला पोलीस कोठडीमध्ये उभं केलेलं आहे, त्याच प्रकारचा आरोप रोहित वेमुलावर सुद्धा केला होता. रोहित वेमुला राष्ट्रद्रोही आहे अशा प्रकारची भूमिका तेव्हा सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतली होती, जी भूमिका नंतर टिकली नाही. मुळामध्ये ही प्रमाणपत्र, या प्रमाणपत्रांचं वाटप, ऐका, न्यायालय आहे ना, ऐका, माझं काय म्हणणं आहे, न्यायालय आहे ना, न्यायालयाचा निकाल येण्याच्या आत तुम्ही या प्रकारचं कन्हैया कुमार आणि त्याची टीम राष्ट्रद्रोही आहे असं का म्हणता? असा या सगळ्यांचा आक्षेप आहे. ही कोठडी न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेली कोठडी आहे. कोठडी आहे, आम्ही कोठडी दिलेली नाहीये. बरोबर आहे. चालेल आणि कोर्ट ठरवेल ना याच्यामध्ये की कुणी राष्ट्रद्रोह केला, कुणी नाही केला, राष्ट्रद्रोहानं कुणी पाठिंबा दिला, कुणी नाही दिला, हे कोर्ट ठरवेल. परिमल भारतीय जनता पार्टी ठरवणार नाहीये. सुहास फरांदे, तुमचे मुद्दे पोहोचले. परिमल, या प्रकारचे निर्णय हे राजकीयच असतात. विद्यापीठीय परिसरामध्ये पोलिसांना पाठवायचं की नाही हा राजकीय निर्णय असतो. आणि आता ज्या बातम्या येतात आहे, माहिती येते आहे, त्यानुसार JNU प्रशासनाने हे स्पष्ट केलेलं आहे की कन्हैयाला अटक करण्याआधी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली नव्हती. हे प्रत्यक्षात कायदाविरोधी आहे. आणि ज्यावेळेस दिल्ली पोलिसांना हे बळ येतं की विद्यापीठ प्रशासनाची परवानगी न घेता प्रशासकीय परिसरामध्ये जाऊन विद्यार्थ्याला अटक करण्यात येतं, हे केवळ आणि केवळ राजकीय पाठबळाच्या जोरावरच पोलीस करू शकतात, त्याशिवाय पोलीस हे करू शकत नाही. अच्छा, राजकीय पाठबळ पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. परिमल माया सुधाकर, मागाशी मी तुम्हाला मुद्दा विचारला होता, प्रश्न विचारला होता, JNUमध्ये नक्की काय चालतं? सर्वसामान्य अनेक लोकांना असं वाटतं की अभ्यास सोडून ही मंडळी बाकीचे उद्योग करत असतात. तुम्ही नॅकचा हवाला दिला आहे, पण नक्की जे अंतप्रवाह आहे JNUमधले, काय नक्की चाललेलं असतं जरा सांगा ना. संजयजी, JNU हा भारताचा आरसा आहे. JNUमध्ये देशातल्या प्रत्येक प्रांतातले लोक येतात, प्रत्येक विचारधारांना मानणारे लोक येतात. JNUमध्ये डाव्यांचे अनेक रंग आहेत. CPM आहे, CPI आहे, CPI MLच्या संघटना आहेत आणि CPI माओइस्ट यांना मानणारा विद्यार्थी वर्गसुद्धा आहे. JNUमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सावरकर हिंदुत्ववाद्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. JNUमध्ये आरक्षणाचे समर्थन करणारे आंबेडकरवादी आणि डावे मोठ्या प्रमाणात आहेत. पण त्याचबरोबर युथ फॉर इक्वॅलिटी सारखा आरक्षण विरोधी गट सुद्धा JNUमध्ये बऱ्याच वर्षांपासून आहे. तो निवडणुका लढवतो आणि जिंकला नसला तरी तो विद्यार्थी परिषदेला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर येतो. हे विविध प्रकारचे मतप्रवाह, विविध प्रकारच्या विचारधारा JNUमध्ये शांततेने नांदत असतात. JNUमध्ये भारतातल्या प्रत्येक प्रांताचं प्रतिनिधित्व होतं. त्यामुळे JNUमध्ये ज्यावेळेस आसामचे मुलं येतात त्यावेळेस आसाममधले जे आंतरिक संघर्ष आहेत ते आसाममधले आंतरिक संघर्षसुद्धा JNUमध्ये दिसतात. आसाममधल्या बोडो प्रांतातून येणारा बोडो स्वायत्ततेचा मुद्दा लावून धरतो. ज्यावेळेस तेलंगणाचा मुद्दा आहे, तेलंगणाचे विद्यार्थी येतात त्यावेळेस ते तेलंगणाच्या स्वतंत्र राज्याचा मुद्दा लावून धरतात. ज्यावेळेस तमिळनाडूचे विद्यार्थी येतात, केरळचे विद्यार्थी येतात त्यावेळेस बीफ खाण्याच्या स्वतंत्रतेचा मुद्दा ते लावून धरतात. याचप्रमाणे काश्मीरचे सुद्धा काही विद्यार्थी JNUमध्ये येतात. परिमल, मला फक्त एक सांगा, बरोबर, हे सगळे हा इन्क्लुझिव्हनेस, ही सर्वंकषता फार महत्त्वाची आहे. मला एक सांगा की JNUच्या व्यक्तिमत्वामध्ये अशी काय गंमत आहे की बाहेर बाकी कुठल्या विद्यापीठामध्ये हे या पद्धतीनं होत नाही की जे JNUमध्ये होतं? काय कारण काय? सर्व राजकीय पक्षांनी आणि सर्व संघटनांनी जो आदर्श JNUचा ठेवला पाहिजे तो आदर्श आहे JNUमध्ये खऱ्या अर्थाने ज्या निवडणुका होतात, ज्यामध्ये पैशाचा यत्किंचितही वापर होत नाही, ज्यामध्ये मसल पॉवर अजिबात चालत नाही, विचारधारांच्या जोरावर ज्या निवडणुका होतात ती JNUची खरी ताकद आहे. कन्हैया कुमार JNU स्टुडंट युनियनचा प्रेसिडेंट
त्याच्या घरची मिळकत ही 3,000 रुपये महिना आहे. त्याची आई अंगणवाडी शिक्षिका आहे आणि तीच एकटी त्याच्या घरामध्ये कमावते. आणि 3,000 रुपये मासिक आय असणारा विद्यार्थी JNUत केवळ शिकूच शकत नाही, तर तो JNU छात्रसंघाचा अध्यक्ष सुद्धा होऊ शकतो. हे देशातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये होत नाही. दिल्ली विद्यापीठावर अनेक वर्षांपासून NSUI आणि ABVPचा कब्जा आहे. त्यांनी कन्हैया कुमार सारखं एक उदाहरण दाखवावं जिथे अंगणवाडी शिक्षिकेचा मुलगा छात्रसंघाचा अध्यक्ष होऊ शकतो. JNU मध्ये केवळ विचारधारांच्या जोरावर आंदोलनं होतात. मी एकच उदाहरण देतो. 2005 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग JNU मध्ये आले होते. त्यावेळेस जे कट्टर डाव्या संघटना आहेत, नक्षलवादी संघटना आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. त्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणला होता. आणि त्यावेळेस सुद्धा NSUI आणि NSUI पेक्षाही मोठ्या आवाजामध्ये ABVPने ही मागणी केली होती की देशाच्या पंतप्रधानाविरुद्ध घोषणा देणं हा देशद्रोह आहे. आणि त्यावेळेस ABVPला पुन्हा डाव्यांनाच धडा शिकवायचा होता. आणि पंतप्रधान कार्यालयातून त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की पंतप्रधानांविरुद्ध घोषणा देणं हा गुन्हा नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. कोणत्याही विद्यार्थ्यावर कारवाई झाली नव्हती. बरोबर. हे परिमल JNU आहे. परिमल हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. हे उदाहरणही अतिशय महत्त्वाचं आहे. पण तुम्ही JNUचं व्यक्तिमत्व जे काही सांगता आहात ते व्यक्तिमत्व अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ब्रेक नंतर मला सुहास फरांदेंकडे जायचं आहे की हे वेगळेपण आहे JNUचं. आणि एक लक्षात घ्या की एक विद्यापीठ या प्रकारे इतक्या विचारसरणी, आदर्शवाद, वेगवेगळ्या पद्धती, लोक भांडतायत, मुलं विचार करतायत, मुलं वाचतायत आणि त्याबद्दल अगदी संघर्ष करतायत. आणि जो काही संघर्ष आहे तो पूर्णपणे विचारांच्या अधिष्ठानावर आहे. हे सगळं जे काही सुरू आहे हे खरं म्हणजे कुठलंही अतिशय आदर्श विद्यापीठाचं लक्षण आहे, उदाहरण आहे. सुहास फरांदे, तुम्ही प्राध्यापक आहात. अशा वेळी JNUतलं हे वातावरण असंच राहिलं पाहिजे असं वाटण्याऐवजी तुम्ही उलट पक्षी त्या मुलांचं जे काही तेज आहे तुम्ही तेजोभंग करता आहात त्या मुलांचा, असं वाटत नाही का? हे मी तुम्हाला विचारणार आहे. तुम्हाला विचार करायला पुरेसा वेळ देतोय. आता मी ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मला सुहास फरांदेंचं उत्तर ऐकायचं आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका.